श्रीराम नमस्कार. आज 24 ऑगस्ट 2022 काही शॉर्ट व्हिडिओ याच्या अगोदर तयार करून पाठवले होते. पंचमहाभूत आणि ग्रह व त्याची सध्याची स्थिती. सध्या 4 दिवस म्हणजे 19 ऑगस्टपासून ते पुढील अजून महिनाभर पंचमहाभूतांमधली वायुतत्व, अग्नितत्व आणि आकाशतत्व ही तिन्ही तत्व प्रचंड प्रमाणामध्ये बिघडलेली आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये वास्तविक गोकुळाष्टमीपर्यंत ह्याचा प्रभाव कमी होईल असं बोलणं झालं होतं, पण चंद्राची असलेली स्थिती आणि जे पापग्रह म्हणून आपण राहू केतूंना म्हणतो त्यांची असलेली सद्यस्थिती, पृथ्वी, सूर्य, शनिग्रह आणि गुरुग्रह यांच्यामध्ये वास्तविक कंपनशास्त्राद्वारे जो त्रिकोण निर्माण होणार होता किंवा जे अग्नी प्रज्वलित होऊन नाश व्हायला पाहिजे होता, तर तो न होता ऊर्जा बिघडलेली आहे. म्हणजे एखाद्या छोटासा कप आपण गॅसवर चहा गरम करत ठेवला आणि मोठा बर्नर लावला तर जसं होरपळून निघतो, तशी सध्या रज तम हे गुण उफाळून वर येतील. विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र, आपली दोन्ही फुफ्फुसं याच्यावरती सध्या पंचमहाभूत ताबा घेतील आणि मुख्यत्वे करून अग्नी, वायू आणि आकाश हे तिघही मनुष्याला योग्य साथ देणार नाहीत. रामरक्षा आणि भीमरूपी ह्या स्तोत्रांद्वारे किंवा गायत्री मंत्र ह्या मंत्रांद्वारे ह्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. कारण जी ऊर्जा पृथ्वी, शनिग्रह आणि गुरुग्रह ह्याच्या त्रिकोणामधली ऊर्जा निर्माण झाली, तो एक प्रकारचा विषाणू, जो पोषक वातावरण विषाणूंना लागतं ते वातावरण त्या ऊर्जेतनं तयार होत आहे. म्हणजे अजून तर खरं सांगायचं तर तशी सुरुवात पण नाही, पण हे कदाचित गंभीरतेकडे पण जाऊ शकतं. म्हणजे प्रत्येकाने आपली काळजी घेणं गरजेचं आहे. जलतत्व हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या बिघडलेलं आहे. आपण बघत आहोत सगळीकडे महापूर वगैरे आलेले आहेत. पंचमहाभूतांचा इतका ऱ्हास झाल्यामुळं जलतत्व हे बाह्य अंगानी काम करत आहे. त्याच्यामुळं मनुष्य देहाला उपयोगी असणारं वातावरण सध्या तयार होत नाहीये. त्यामुळं अतिविचार, मनाची अवस्था कमकुवत होणं, निगेटिव्ह विचार मनामध्ये येणं, मला बरं नाही हे सारखं वाटणं, पोटदुखी, घसादुखी, डोकंदुखी, सर्दी, खोकला, म्हणजे डॉक्टरांकडं औषधं घेऊन सुद्धा हे बरे होणार नाहीत. अशी हा त्रिकोण अग्नीचा तयार झालेला आहे. पण मग अडचण आली तर त्याच्यावरती काहीतरी आपल्याला उपाय पण हवा. तर गूळ पाणी किंवा जेवणा अगोदर आलं, मीठ आणि मग कोमट पाणी पिऊन जेवण करणं हे हितकारी ठरेल. दुधाचे पदार्थ जेवढे कमी खाता येतील तेवढे कमी खावे. दही खाणं सध्या बंद करावं. आपलं कुलदैवत आहे
ह्या कुलदेवता बरोबरच मारुती स्तोत्र भीमरूपी येत नसेल तो तर ओम हम हनुमंताय नमः हा जप 21 वेळा असा 5 वेळा करावा. म्हणजे ओम हम हनुमंताय नमः हा जप सलग 21 वेळा करावा, थांबावं आणि परत करावा, असं 5 वेळा 5 आवर्तनं करावी. दुसरी गोष्ट, मारुतीरायांचा जप मी एकदम हळू स्पीडमध्ये वेगामध्ये उच्चार करून दाखवतो. हा जेवढा कराल तेवढा विशुद्ध चक्र आणि तुमच्या डोक्यामध्ये एक प्रकारचे घाव, म्हणजे तुम्हाला असं जाणीव होईल की माझ्या डोक्यामध्ये कसे तरी घाव बसत आहेत. तर हा मंत्र ते डोक्यातले घाव म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये क्राऊन चक्रामध्ये आज्ञाचक्राच्या पाठीमागं जी जमा झालेली ऊर्जा आहे किंवा जी कंपना आहे ती निचरा करायचं काम करेल. जप असा आहे, ओम नमो अंजनेयाय महाबलाय ओम फट स्वाहा. हा जप जेवढा जास्त करता येईल तेवढा जास्त करायचा आहे. ह्या अग्नीमध्ये हा जो अग्नी तयार झालेला आहे आणि हा अग्नी दूषित गोष्टी तयार करायचं काम करतो, म्हणजे त्याचा गुण येतो. लंबीज, क्षमबीज आणि रमबीज ही तिन्ही बीज बिघडवाचं काम हा अग्नी करतो. आणि ह्याच्यासाठी देहामध्ये असलेलं तापमान हे अनियंत्रित होतं आणि हे अनियंत्रित तापमान तुमच्या विशुद्ध चक्रापासनं तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत विशिष्ट प्रकारचा ताप उत्पन्न करतो. म्हणजे आपण जसं म्हणतो की सर्दी खोकल्याची साथ आलेली आहे, त्याची जी लक्षणं आहेत तीच लक्षणं दिसतील, पण ह्याचा तुम्हाला अँटीबायोटिक्स घेऊन सुद्धा तेवढा उपाय होणार नाही, उपयोग होणार नाही. त्याचं कारण असं की हा विषाणू जो प्रत्येकाच्या देहामध्ये जागृत अवस्थेमध्ये जेव्हा शिरतो तेव्हा हा कुठल्याही अँटीबायोटिक्सनी मारला जात नाही. मी काही डॉक्टर नाही, पण व्हायब्रेशन शास्त्राच्या अनुसार हा अग्नी तुम्हाला आपल्या खाण्यामधल्या काही गोष्टी, काही सवयी बदलून ह्याचा नाश तुम्ही करू शकता. हळद ही खाण्यात ठेवा. गूळ, हळद आणि आलं किसून घ्यायचं, ह्याची गोळी करा आणि ती सकाळ दुपार संध्याकाळ एक एक गोळी तोंडात ठेवून ती चघळा. लाळेबरोबर तो पूर्ण जी शरीरामध्ये देहामध्ये ती लाळ मिश्रित होणार आहे या 3 गुणांमुळे. त्यामुळे तुमच्या शरीरातलं तापमान नियंत्रित होईल. पाणी जास्तीत जास्त प्या, पण ते पिताना ते कोमट करून प्या. आता आपण म्हणतो की सर्दी खोकल्यामध्ये गुळण्या कराव्या, तर हा अग्नी घसा हा कोरडा करतो. म्हणजे एखादी जर आपण तंदूर भट्टी किंवा गॅसवरती पापड भाजतो तर डायरेक्ट जेव्हा पापड भाजला जातो ते कसं काळपट होतं, तसं किंवा एखाद्या तंदूर भट्टीमध्ये रोटी भाजली जाते, ती जर जास्त ठेवली तर ती जशी कडक होते, तसं आत्ता आपल्या घशाची स्थिती ही जलस्तर, जलतत्व हे बाह्य अवस्थेत आहे. म्हणून फक्त अग्नी, वायू आणि आकाश ही 3 तत्व तुमच्या घशावरती आघात करतील, कारण नाजूक भाग आहे.
शरीराचा जिथं नाजूक भाग आहे तिथंच हे संक्रमण होणार आहे. मग गुळण्या करण्यापेक्षा तुम्ही थोडंसं कोमट पाणी थर्मासमध्ये भरून थोडं थोडं घोटभर आपण जसा चहा पितो तसं प्यायचंय. गटगट जर पाणी प्यायलं वरती धरून किंवा भांड्यानी पटकन, तर त्याचा उपयोग होणार नाही, उलट त्यांनी जास्त त्रास होईल. हे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातनं सांगत नाहीये. हा जो अग्नी निर्माण झालेला आहे, या अग्नीचं विशेषण म्हणजे विशेषण आणि विशेषता याचं दोन्हीचं जर सांगड घातली तर त्याची कृती ही अशी आहे की शरीराच्या अशा भागांवरती ताबा मिळवायचा की जे अतिशय सेन्सिटिव्ह आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की घसा हा सगळ्यात सेन्सिटिव्ह भाग आपल्या देहाचा आहे. त्यामुळं घसा, नंतर आपलं स्वादिष्ठान चक्र, पोटाचे आजार, पोट दुखणं, पोटामध्ये गॅसेस होणं, जडत्व निर्माण होणं, मन अस्थिर होणं, डोळे चुरचुरणं, डोकं सबंध बाजूनी दुखणं, मध्येच भीती वाटणं, घाम येणं आणि पुढच्या क्षणाला थंडी वाजणं, तापमान 100च्या पुढं जाणं, या सर्व गोष्टी, हातपाय दुखणं, सगळे जॉईंट दुखणं, या सर्वच्या सर्व गोष्टी या अग्नीच्या अंमलाखाली येतात. त्यामुळे ही सोपे आपले जे घरगुती उपाय आहेत ते करूनच त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. शक्यतो दुधाचे पदार्थ टाळा. दही खात असाल तर सध्या खाऊ नका. ताक पित असाल तर सध्या ताक पिऊ नका, कारण आपण फ्रीजमधलं दही वापरतो आणि ताक पितो, तर ते करू नका. मूठभर का होईना पण डाळिंबाचे दाणे खा. आणि फ्रीजमध्ये ठेवलेले डाळिंबाचे दाणे खाऊ नका, दाणे सोलून खा. काळ्या मनुका या खाण्यामध्ये ठेवा, कारण काळ्या मनुकांमुळे रक्त शुद्धीकरण होतं आणि पचनही चांगलं होऊन शौचावाटे जे शरीरामध्ये उष्णता कोठ्यात साठलेली आहे ती मोकळी होते. आवळा, आता सध्या आवळ्याचे दिवस नाही आहेत, पण मोरावळा खा. दिवसातनं एक वेळ मोरावळा खायची सवय ठेवा. पुढचा 1-1.5 महिना हे करणं गरजेचं वाटतंय, कारण हा जो अग्नी आहे, गणपतीमध्ये आपण सर्वजण आता गणेशोत्सव आलाय तो साजरा करणार आहोत, पण याच्यात भान ठेवा की लोकांमध्ये मिसळताना किंवा जास्त आपल्या घरामध्ये सुद्धा सत्कार समारंभ किंवा काही उत्सव करताना कमीत कमी संख्या लोकांची कशी जमेल ह्याच्याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण हा विषाणू कशालाही दाद देणार नाही. मेडिकली तुम्ही आत्ता जर त्याची टेस्ट केली तर डेंग्यू, करोना, स्वाईन फ्ल्यू असं याच्यामध्येच तुम्हाला सापडतील, पण ह्याची रचना जी आहे ही कंपनशास्त्राच्या अनुसार हा जो अग्नी आहे हा अग्नी वेगळा आहे आणि हा ह्या ग्रहांशी निगडीत आहे. आणि घाबरून तर अजिबात जायची गरज नाही आहे. फक्त सामाजिक भान आणि स्वतःवरती काही गोष्टींचं नियंत्रण हे ठेवणं गरजेचं आहे. व्यायाम करत असाल तर त्याच्या शरीरावरती ताण देऊ नका. मोकळे कपडे, सैल कपडे घाला. शक्यतो आपला उशीचा आभरा हा दर 2 दिवसांनी धुवा. आणि खिशामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट, एक भीमसेन कापराची वडी ठेवा. 1 मिनिटात आपला हात केचत करायचा, कापूर हाताला घासाचा, परत ठेवायचं आणि नुसता हात असा नाकाशी न्या. हे सध्या करणं खूप गरजेचं आहे, कारण हा विषाणू या हवेला पोषक आहे आणि ग्रहांच्या स्थितीनुसार हा अग्नी 19 तारखेला तयार झालेला आहे. आणि ह्यापुढं तुम्ही बघालच की तापाचे, घशाचे, सर्दीचे, पोटदुखीचे हे पेशंट सध्या ऑक्टोबरपर्यंत आता हे वाढत राहणार. आणि आपल्याला छानपैकी गणेशोत्सव साजरा करायचा आहे, तेव्हा सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचंच आहे, पण त्याचबरोबर सामाजिक भान सांभाळणं गरजेचं आहे.
नुसती औषधं खाऊन अँटीबायोटिक्स घेऊन उपयोग होणार नाही आहे. कारण जो बॅक्टेरिया मारायला पाहिजे, जो विषाणू पण मारायला पाहिजे, ती ताकद आत्ताच्या गोळ्यांमध्ये नाही. कारण त्या घेतल्यानंतर तुम्हाला प्रमाणाबाहेर विकनेस येणार आहे. आणि हा विकनेस घालवायचा असेल तर घरगुती उपायांशिवाय दुसरं त्याला उपाय नाही. सातूचं पीठ खाण्यात ठेवा, सातूची लापशी खाण्यात ठेवा, सातूची भाकरी तुम्ही खाऊ शकता. त्याच्याबरोबर गूळ खा. गूळ तूप गूळ साजूक तुपाचा वापर सध्या जरा थोडा जास्त करा. पौष्टिक लाडू तुम्ही खाऊ शकता, डिंकाचा लाडू खाऊ शकता. पण कृपया फ्रीजमधले पदार्थ, चायनीज पदार्थ, नूडल्स, पास्ता ह्या गोष्टी सध्या, ब्रेड ह्या गोष्टी 100% टाळा. याची जर सवय तुम्हाला असेल तर तुम्हाला या रोगाला सामोरं जायची तुमची मानसिक तयारी आत्ताच करून ठेवा. रोज खाण्यामध्ये 10 मनुका तरी संध्याकाळी 4 ते 6च्या वेळेमध्ये आपण खाव्या. कारण देह हा शांत राहिला पाहिजे. प्राणायाम येत असेल प्राणायाम करा. सूर्यनमस्कार घालणं गरजेचं आहे. पण इतर जणांच्या करोनामध्ये जशी सर्वांनी काळजी घेतली तसं काही दिवस काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ज्याला ही लागण होणार आहे तो एकाला घरातल्या झालं तर सगळ्यांना होणार आहे. त्याच्यामुळे आपण रोज वाटेल तसे पैसे खर्च करतो. रोज एक शहाळ्यावर पैसे खर्च करा. ताजं शहाळं आणून प्या. शहाळं घेताना ते चॉकलेटी आहे याची खात्री करा. आपण मलईसाठी हिरवगार शहाळं घेतो, ते औषधी नसतं, त्याने पित्त वाढतं. त्यामुळे पाण्याचं शहाळं घ्या आणि ते पाणी आपण एकदा प्या. रोज दिवसातनं एकदा तरी ते पाणी प्यावं. म्हणजे लघवी वाटे शरीरातली उष्णता मोकळी होईल. आत्ता इथं थांबतो. श्रीराम.